बघा मित्रांनो, उसाटण्याच्या आट्यात एक प्रेक्षणीय बिनजोड झाली. विराट सोबत रायफल पालाला वसेच राहुल बाईंचा एलियन होता. आपल्यासोबत आहेत दादा. दादा नमस्कार. नमस्कार. काय बोलाल आजच्या शर्यतीबद्दल? आजच्या शर्यतीबद्दल बोला तर चांगली लढत झाली आणि चांगली दोन्ही चारही नंदी चांगले होते, नंबरची नंदी होती आणि लढत बघायला पण मजा आली होती. तेव्हा तासात गेली होती गाडी, चांगली गाडी पडली. दादा आपण बघतोय रायफल आणि विराट एक गाडीला सुंदर स्पीड लागतोय, काय बोलाल? गाडीला स्पीड काढून पण लागते आणि फुलपर्यंत पण स्पीड लागते आणि तो डावीचा भिकार बोलला तर रायफल आहे डावीने पळणारी मुंबईमध्ये, तो पण चांगला पळते आणि विराट पण चांगला खालून निघते, त्यामुळे गाडीला घास चांगला लागते. दादा आपण बघतोय जेमतेम विराट आणि रायफलच्या 4-5 गाड्या झाल्या आणि सगळ्या गाड्यांमध्ये गुलाल मिळवलाय, काय बोलाल? सर्व गाड्यांमध्ये म्हणजे झालं 15-16 गुलाल झाले, सतत गुलालच आहे, पडला नाही. एक गाडी पडली होती फक्त आणि त्याच्यानंतर गाडीने कधी विराटने आम्हाला कधी नाराज नाही केली. दादा आजच्या शर्यतीबद्दल सांगा ना, कशी काय जमली शर्यत? शर्यत मैत्रीपूर्ण झाली होती. ते नाव होता, नाव जाऊन रायफल नाव फिरव होता, आपण बैल दिला होता, त्यानंतर लढत भावाभावानं लढत झाली. शर्यत मैत्रीपूर्णच झाली. तर दादा आपण बघतोय समोरची गाडी देखील एक ताकदवान गाडी होती, राहुलबाईंचा एलियन होता, काय बोलाल? आज एलियन देखील नाशिकमध्ये एक घोड्यामध्ये 1 नंबरला पळतोय आणि आपला विराट देखील 1 नंबरला पळतोय. मनात थोडीफार धाकधूक होती का की समोर एवढी मोठी गाडी आणि आपली पण गाडी त्याच्यात आज पळते? धाकधूक तर नव्हती आमची, आम्हाला तर गाडी मारत होती. गाडी घासूनच होणार आहे दोघांची लढत. 1 नंबर बघायला मजा येईल. चारी नंदी चांगले टॉपचे होते आणि कोणाला कमी नव्हते. आपण बघितलं दादा, एलियनची गाडी थोडीफार तासात गेली, त्याच्यामुळे गाडी थोडी मागे राहिली. जर तीच गाडी बरोबर पळाली असती तर शर्यत बघायला अजून मजा आली असती. शर्यत बघायला नक्कीच मजा आली असती. गाडी तासा नसत गेली तर गाडी घासाघासी गाडीमध्ये मजा आली असती. मजा आली असती गाडी. दादा आपण बघतोय विराट देखील नाशिकमध्ये टॉपला पळतोय घोड्यामध्ये आणि एलियन देखील घोड्यामध्ये टॉपला पळतोय नाशिकला. ही जोडी आपल्याला एकत्र पळताना दिसेल का? नक्कीच आम्ही शुभमदाशी बोलणं करणार आहे की गाडी आपली एक गाडी पळू, गाडीला गॅस चांगला लागेल आणि गाडी दिली. आमचं संबंध पण चांगले आहे शुभमदाशी आणि गाडी आम्ही प्रयत्न करू गाडी 100% पळणार. दादा आपण बघतोय तुम्ही आता बोलताय ही गाडी एकत्र पळेल, जेव्हा ही गाडी एकत्र पळेल विराट आणि एलियन, तेव्हा म्हणजे प्रेक्षकांना बघण्यासारखी गाडी होईल का? नक्कीच गाडी बघायला मिळेल आणि स्पीड पण गाडीला खूप लागेल. आमची इच्छा आहे की ती गाडी आणि बैल एकत्र पळावं. दादा आपल्या दावणीला अजून 2 नंदी आहेत, नाव सांगा ना. नाव आमचं ते मुंबईमध्ये गाजवलेली येऊन जोडी होती मुंबईमध्ये, पावर आणि राजा. आपल्याला मुंबईमध्ये टॉपमध्ये पळायची घरची गाडी बोललं तर ती मुंबईची टॉपची गाडी होती. दादा आपण बघ दुखापतीमुळे राजा आणि पावर जरा आम्ही त्याला बसून ठेवलं आणि राजाला आता मैदानात सुरू करण्यात चाललं. दादा आपण बघितलं जेव्हा राजा पावर मैदानात यायचे कमी झाले तेव्हा पैऱ्यासाठी अडचणी देखील खूप आल्या तुम्हाला, काय बोलाल? पहिल्यासाठी अडचणी मुंबईमध्ये ती म्हणत तशी आहे, जाजा पडलेलं त्यालाच किंमत अशीच आहे. पण जे आमचं राजा पवार पलाचा त्या पहिल्यासाठी आम्हाला भरपूर फोन यायचं. जेव्हा राजा पवार बॅटरीला आले तेव्हापासून कोणाचा एकेचा फोन आला, आम्ही फोन करायचो, फोन रिसिव्ह करायचं, बोलायचं थांबा तुम्हाला दुसरी गाडी देईल, परत आम्ही करायचो बैल दिले पल्लार आहे बैल आजारी आहे, हेच कारणामुळे द्यायचं. आम्हाला असंच फायदा उचलला आमचा, कारण आम्हाला कोणी पायरा दिला नाही. आता आमचा पायरा आता त्यामुळे आम्ही विराट घेतला की आपला कुठेतरी कमतरता पडते, आपली कुठं अड्ड्यात आपण कुठं कमी आहे, त्यामुळे राजाभाऊने आपला नाव कुठे नेलं होतं, आता पण कुठं आपलं भेटत नाही, त्यामुळे आम्ही विराट विराट घेतला ते नाव टिकवासाठी. दादा आपण बघतोय पहिले लोकांचा आपल्या खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. लोक बोलायचे बिनजोडचा खेळ म्हणजे एक चुरशीचा खेळ, भांडणाचा काल, आणि आता आपण बघतोय लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आज आपला खेळ एवढा म्हणजे चांगला चालू आहे, समोरच्याची गाडी देखील पडली तरी आपण त्याच्या गाडीवर जाऊन फोटो वगैरे काढतोय, त्याला शुभेच्छा देतोय. आपली जरी गाडी पडली तरी समोरचा आपल्या गाडीवर येतो, आपल्याला फोटो काढतोय, आपल्याला शुभेच्छा देतोय, काय बोलाल? आता पहिल्यासारखं नाही, आता एक तिथं गाडी पण पोहते, विरुद्धच गाडी होते, विरुद्धच बैल पळतात, आम्ही समजे बैल पळतात, जिकत पण पळतात. आता पहिल्यासारखी राहिली नाही लढत, आता भावाभावासारखीच लढत होते. एकमेकाच्या गुलाला अंगावर पडले तो मजातमध्ये आपण ह्याच्यामध्ये काही नव्हतं. दादा आपलं पुढचं नियोजन कसं काय असेल विराटचं? पुढच्या नियोजनामध्ये चांगली आहे, आता हीच गाडी बोलवतो आमचा प्रयत्न आहे, तीच गाडी बोलवतो. दादा आज आपण बघतोय विराट एवढा सुंदर पळतोय, आपल्या पोरांची देखील तेवढी साठ असते, काय बोलाल पोरांबद्दल? पोरांची आमचे पळत होते, राजाभावर पळत होते तेव्हा पण पोरं आमची कमी झाली आणि कमी झाले राजाभावरचे आमचे 1 वर्ष आम्ही पळलो ना पाहिजे तरी आमचे पोरा एक पण फुटला नाही. जी पब्लिक पोरं होती ती पोरं आमची अजूनपर्यंत तशीच आहेत. दादा पुढचं नियोजन कसं काय असेल? पुढच्या नियोजन चांगला करू आम्ही आणि बघू आता चांगली लढत करायचा प्रयत्न करू. चालेल दादा, धन्यवाद तुम्ही तुमचा मोलाचा वेळ दिल्याबद्दल आणि असाच गुलाल तुमच्या कपाली कायम राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. थँक्यू सो मच.